आज मी तुम्हाला सांगते मी बालवाडीमध्ये शाळेमध्ये कुठं होते। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 51व्या दिवशी। बालवाडीमध्ये माझी शाळा दत्ताबापूच्या मठामध्येच होती म्हणा। बाकी या मठामधून कोण कोण शिकलं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की माझ्या बालवाडीची मॅडम मला आता पण बोलते। बस मध्ये पहिली सीट पकडून आले होते मी कॉलेजमध्ये गेले आणि बघायला तर काय मैत्रिणी आल्या नव्हत्या। मग काय श्रेयाचं घर तर जवळच होतं, मग श्रेयाच्या घरी गेले होते तिला आणण्यासाठी। खूप कमी पोरीला माझ्यासारखी मैत्रीण भेटते, पण माझ्या मैत्रिणीला माझी किंमत नाही गाई। आता कॉलेजमध्ये जावं लागलं तर पुढे होतं म्हाळ्या, आणि काका बघा नवीनच काय तर करू लागले होते। मी आहे गावातली, मला काय माळ्याची वगैरे भीती वाटत नाही, पण श्रेयाला भिऊ लागली होती। मी म्हणलं थांब, म्हणलं या कुत्र्याला घेऊन जाऊत म्हणलं आपण, पण ते म्हाळ्या मला बघूनच पळून गेला होता। आपल्या रानामध्ये वानेर आले तेव्हा आवाज कसा काढतं तसंच मी काढू लागले होते, म्हणून ते पळून गेलं होतं। श्रेयाला तर घेऊन आले होते मी कॉलेजला, आणि बाकी मुलींच्या मम्मीला फोन लावला की बा पोरीला पाठवून द्या, प्रॅक्टिकल आहे ते इम्पॉर्टंट म्हणून। आता तुम्ही शॉक झाला असेल की पोरी लायब्ररी मध्ये काय करायला ते, काय नाही, लायब्ररीचे कार्ड घ्यायचे होते म्हणून आले होते आम्ही। कॉलेजमध्ये हजारांना संख्या आहे विद्यार्थ्याची, पण एक पण विद्यार्थी लायब्ररी मध्ये नव्हता। जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर QR कोड स्कॅन करा आणि मरणाचे पुस्तक वाचत बसा। कॉलेजमध्ये लिहून ठेवलं बा CCTV कॅमेरे चालू आहेत, तरी पण मला माझ्या अँड्रॉइड फोन मध्ये व्हिडिओ काढायचे आहेत म्हणा, सो कॉल्ड व्लॉगर। आता कॉलेजमधून मी जाऊच लागले होते तेवढ्यामध्ये एक माझी फॅन भेटली होती, बिचारीचं तोंड रिव्हील करता येत नाही। बाकी फुल व्लॉग बघायचं असेल तर माझे YouTube चॅनल आहे, बायो मध्ये लिंक आहे, तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता।